च्या सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सध्या तरी चर्चा नाही असं म्हणतात उपमुख्यमंत्री अजित पवार। अजित पवार यांची एनडीटीव्ही मराठीला ही खास माहिती आहे। विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे चर्चेचा विषयच येत नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय। यापूर्वी सुद्धा झालेल्या बैठकीमधून अजित पवार यांनी ही बाब स्पष्ट केलेली होती। आपल्या लोकांची गळती कमी व्हावी, पक्षातील लोकांची गळती कमी व्हावी यासाठी शरद पवार तसं बोलले असेल असं विधान त्यांनी केलं होतं। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय नेमकी माहिती दिली अजित पवारांनी? एका बाजूला राष्ट्रवादी दोन्हीचं विलीनीकरण ही जोरदार चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे मागील आठवड्यामध्ये शरद पवारांनी तशा स्वरूपाचे संकेत दिल्याने अंतिम निर्णय चर्चा विलीनीकरणाची सुरू झाली। पण विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या अजित पवारांचे जे समर्थक काही मोठे नेते आहेत त्यांची भूमिका आहे की राज्यातलं नेतृत्व हे अजित पवारांनीच करावं आणि जर तसं असेल तरच मग विलीनीकरणाबाबतचे विचार केला जाता येईल। पण अशा सगळ्या राजकीय घडामोडीच्या दरम्यान स्वतः अजित पवारांनी एनडीटीव्हीची भूमिका मांडताना म्हटलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये विलीनीकरणासंदर्भात आत्ता कोणत्याही हालचाली नाही आहेत। विलीनीकरणासंदर्भात कुणाकडून अधिकृत कोणताही प्रस्ताव देखील आलेला नाही यामुळे जे आहेत विलीनीकरण ही तुर्तास होणार नाही। आगामी काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत जवळपास सगळीकडे महायुती अथवा महायुती जर विभक्त म्हणून लढत असेल तर अशा वेळेस राष्ट्रवादी स्वतः वेगळी भूमिका मांडेल। पण तुर्तास तरी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांबरोबर जाणार नाही, तसा कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव नाही आहे। गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांचं नेतृत्व हे जर अंतिम असेल कदाचित आणि जर सुप्रिया सुळे हे फक्त केंद्रामध्ये नेतृत्व करत असतील तर काही घडामोडी घडतील अशी वारंवार चर्चा होती। पण तुर्तास तरी अजित पवारांनी या सर्व गोष्टींवर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। अर्थात राजकीय नेते हे बोलत एक असतात आणि कृती वेगळी करत असतात, हे काही नवखं नाही आहे। विशेष म्हणजे अजित पवारांच्या बाबतीत जर बोलायचं होणार झाली होती, एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचं सरकार आलं होतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते, त्यानंतर सुद्धा विरोधी पक्ष बाकावर असणारे अजित पवार वारंवार सांगत होते की मी राष्ट्रवादी सोडणार नाही आणि कालांतराने त्यांनी राष्ट्रवादीमधील एक मोठा गट वेगळा करत थेट महायुतीत सहभागी झाले आणि स्वतः उपमुख्यमंत्रीपद झाले। अर्थात या सगळ्या घडामोडीमुळे राजकारण कधी कोणत्याही वळणावर कोणतीही भूमिका घेतली जाते ते महाराष्ट्रासाठी आता नवं नाही यामुळे तुर्तास तरी भलेही अजित पवार सांगतायत की विलीनीकरणाचा प्रस्ताव नाही आणि विलीनीकरणाची चर्चासुद्धा नाही, पण कुठे ना कुठेतरी वारंवार पवार कुटुंबीय हे वैयक्तिक किंवा सहकारी संस्था किंवा कारखाने त्या नावाखाली ज्यावेळेस चर्चा करतं अर्थात सगळ्या गोष्टीमध्ये चर्चा सुरू होते की नेमकं ह्यांचं चाललंय तरी काय। अगदी सगळ्यात महत्त्वाचं या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केलेलं वक्तव्य सूचक आहे। ब्रेक आमच्या गाडीला कोणी लावू शकत नाही, मात्र जर कोणी बूस्टर दिला तर तो आवडेल अशा स्वरूपाचं हे विधान होतं। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।